नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काय दाखवत आहे तर बघा मी कसली भाजी करत आहे मैत्रिणींनो। आज कारल्याची। हे बघा असे मस्त कारले असे आलेले आणि हे बघा आपल्या इथल्या दारात झाड आहे कारल्याचं, तर त्या वेळेलावरचे मी कारले तोडले। तुम्हाला पुढच्या हप्त्यात तोडताना परत दाखवून काळी भाजी करायच्या वेळेस कारल्याची। आज आपण साधे आणि सोपी ह्या कारल्याच्या चकुत्या म्हणजे कशा अशा गोल गोल कापून ह्या कारल्याची भाजी बनवणार आहे। तव्यावर कारल्याची फ्राय बनवणार आहे। तर कारले असे गोल कापल्या जातील। आता ही कारल्याची भाजी म्हणजे कारल्याची फ्राय, कारल्याच्या चकुत्याची फ्राय तर आज आपण बनवत आहोत। त्याच्यासाठी बघा लागणारं काही साहित्य घेतलेलं आहे। हा बघा कढीपत्ता घेतला, हा बाई कोथिंबीर आणि ही एक टमाटर आणि हा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट म्हणजे थोडं ठेसून घेतलं आबडधोबड आणि हे लाल तिखट वगैरे। तर ह्या पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे। आता आपण कारल्याच्या चकुत्या करणार आहोत। चकुत्या म्हणजे गोल गोल कापणार आहोत आणि त्याचा कडूपणा कसा जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। कारण कारल्याचा कडूपणा कशामुळे जातो आणि कारले कडू नाही लागता अशा मी ही चकुत्याची भाजी तुम्हाला कारल्याच्या चकल्याची भाजी करून दाखवणार आहे। गावाकडे चकुत्या म्हणते, आपण चकल्या म्हणतो। तर त्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवते कशी तव्यावरची फ्राय कारल्याची, झटपट आणि एकदम मस्त खायला कडू नाही लागतं असे। कारले कारल्याने कसं डायबिटीस वगैरे काही होत नाही। डायबिटीसच्या आजारासाठी खूप चांगले असतात, आरोग्याला खूप चांगले असतात। त्यासाठी नेहमी जेवणामध्ये कारलं 4-5 दिवसांनी का होईना एकदा कारल्याची भाजी करून खाणं ही खूप चांगली असते आरोग्याला। आरोग्यासाठी कारल्याची भाजी खूप छान। तर आज मी कारल्याची भाजी कशी बनवते बिना कडू लागण्याची, आता कडूच नाही लागणार एवढं म्हणजे जास्त, अशी भाजी मी कशी बनवत आहे कारल्याच्या चकल्यापासून ते तुम्हाला मी दाखवत आहे। त्या पद्धतीने तुम्ही करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर आता आपण कारल्याचे चकोत्या करणार आहे। अवघे खाली 2च कारले घेणार आहे। आता आपण हे 2 कारले घेणार आहे, 3 नंतर करू आपण। तर आता बघा मी कशी बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा। तर बघ हे बघा ह्या पद्धतीने आपण कारले कापून घेतलेले आहे। हे बघा ह्या पद्धतीने असे गोल गोल असे त्याच्या चकल्या केलेल्या आहे, कारल्याच्या गोल गोल काटलेल्या आहे, कापले आहे बारीक। आता हे साहित्य बी तुम्हाला मी दाखवलेलं आहे काय काय घेतलेलं कारल्याच्या फ्रायसाठी। आणि ते चकल्या बनवल्या त्याची भाजी म्हणजे चकुत्या आणि चकल्या एकच, त्याची भाजी आपण कसे बनवतो ते मी तुम्हाला दाखवणार। तर आता याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तुम्हाला दाखवते। आता ह्या जी चकल्या आपण कापलेल्या आहे तर आता ह्या कडू नाही लागावं याच्यासाठी काय करायचं बघा। कारले कडू नाही लागावा याच्यासाठी आपण काय करणार आहोत बघा। तर याच्यासाठी आपण त्या कारल्यावर असं जास्त मीठ घेऊन असं पसरवणार आहे। पूर्ण कारल्यावर असं मीठ पसरवणार आहे। असं खूप थोडंसं असं जास्त मीठ घेऊन पसरवायचं। त्याच्यानंतर ह्या कारल्यावर पाणी टाकणार आहे। आता हे कारले आहे ना चांगले असे मस्त ह्या पाण्यामध्ये असे भिजणार आहे, मिठाच्या पाण्यामध्ये। कारण मिठाच्या पाण्यात जर कारले आपण भिजवले, आता मीठ टाकलं आणि पाणी टाकलं, मिठाच्या पाण्यात जर आपण कारले भिजवले तर कारले कडू लागत नाही। कारण कारल्याचा मिठामुळे सर्व कडूपणा जातो आणि कारले खायला चांगले लागतात, बिना कडू लागतात। तर कधी बी ह्या चकल्या अशा बनवताना तर ह्या चकल्या अशा बनवताना कापून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि थोडंसं वेळ मसाला परतूपर्यंत कारल्याचा तोपर्यंत हे कारले भिजत ठेवायचे। भिजल्यानंतर ते असे कडकशीर गोल होतात, टाईट म्हणजे असे गोल कडक होतात, थोडेसे नरम नाही राहते, त्याचा नरमपणा जातो आणि याच्यामधलं सर्व कडू पाणी निघून जातं। म्हणजे खाणाऱ्याला बी कडू नाही लागत, काय नाही, भाजी बी चांगली लागते आणि आळणी बी भाजी लागत नाही। कारण मीठ त्याच्या जिरलेलं असतं त्यामुळे भाजी आळणी लागत नाही आणि कारले कडू लागत नाही। त्यासाठी ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही भाजी करून पहा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आता आपण बघा याच्यात कारले टाकले, मीठ टाकलं, पाणी टाकलं, त्याच्या चकल्या केल्या। आता आपण काय करणार आहे, तवा ठेवणार आहे गॅसवर। कारले डायबेटिक्ससाठी चांगले असतात, रक्तशुद्धी करण्यासाठी
खूप चांगले असतात. तर कारल्याची भाजी हप्त्यातून एक वेळेस खायची. झटपट बनवायची, डब्याला बी न्यायची, मुलांना बी द्यायची, आपण बी खायची. कारल्यामुळे कोणतेही आजार होत नाही, रक्तशुद्ध होतं, ताप वगैरे येत नाही. खूप चांगले असतात कारले खाण्याला. डायबिटीसला तर सगळ्यात उत्तम, म्हणजे डायबिटीससाठी खूप चांगले. तर आता बघा आपण तवा ठेवलेला आहे. तर आता तव्यात पहिलं प्रथम आपण काय टाकणार आहोत, हे बघा तेल. तुम्हाला ज्या पद्धतीने, कोणी कमी तेलात खातं, कोणी जास्त तेलात खातं, तर तुम्हाला ज्या पद्धतीने तेल लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका. भाजीनुसार टाकायचं तेल, भाजी बघून. तर आता आपण काय टाकणार आहे त्याच्यात प्रथम, हे लसूण आणि जिरे. तर हे चांगला असं तडका करायचा त्याला तेलामध्ये. त्याच्यानंतर काय टाकणार आहे, कढीपत्ता आणि हे टमाटे. एकच टमाटे घेतले, जास्त टमाटे नाही घ्यायचे, आंबटसर लागतो. आंबट आणि कडू चांगलं नाही वाटत खायला. आता हे बघा, आता या तडक्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं, कारण कसं आळणी नाही लागत ना मग. आता त्या तडक्यात आपण मीठ टाकलं आणि असं तडका चांगला हलवून घ्यायचा. तडका असं चांगला खमंग असा तडका द्यायचा. त्याच्यानंतर त्या तडक्यात आपण काय टाकणार आहे, कोथिंबीर. कारण कोथिंबीर काय टाकणार आहे, कोथिंबीर त्याच्यात शिजते आणि त्याचा वास बी येतो आणि चांगली बी लागते, टेस्ट लागते भाजीला. तर कोथिंबीर सोडणार आहे. ती कोथिंबीर बी आपण चांगली अशी हलवणार आहोत. तर आता याच्यानंतर काय टाकणार आहे आपण, हे लाल तिखट 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे, अर्धा चमचे हे हळद टाकले. आता हे आपण लाल तिखट टाकलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर हा थोडासा सुवाना मसाला टाकणार आहोत. आता हे आपण असं मस्त हलवणार आहे, आणि आपल्या चकल्या ह्याच्यात सोडणार आहे. पाणी नाही बरं का, नुसतं चकल्या, कारल्याच्या चकल्या असं सोडणार आणि असं चांगल्या हलवून घेणार. असं चांगले आता हलवून घेणार आहोत आपण. त्यांना फ्राय करून घेणार आहोत चांगले आपण. चांगले असे म्हणावा की फ्राय करणार त्यांना. थोडंसं नुसार त्यांना पाणी टाकणार आपण, शिजण्यासाठी थोडंसं, जास्त नाही, बस. परत एकदा असं हलवून घेणार. ह्या पद्धतीने आपण कारले असे शिजायला टाकले. आता ह्या पद्धतीने असे कारले आपण शिजायला टाकलेलं आहे. त्याचं खारट पाणी हे फेकून देणार आहोत. हे बघा कसे शिजत आहे कारले. कारल्याची चकल्याची भाजी फ्राय, कारले फ्राय तव्यावरची. बघा कशी बनवत आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण हे बघा चांगली गादा 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 शिजत आहे कारले. आता आपण कारल्यावर आहे ना झाकण ठेवूया. झाकण ठेवू म्हणजे ते मंद याच्यावर थोडेसे अजून हे चांगले तडा त्याला उकळी येऊन गेल्यानंतर बंद करू आपण गॅस. मंद झाल्यावर मस्त ते शिजल्या जाते. तर आता आपण झाकण ठेवू. चला बरं, आता कारल्यावरचं झाकण काढून कारल्याची भाजी आपण हलवून घेऊया कशी झाली आहे बघू. बघा कशा फ्राय होऊ राहिले कारले. तव्यावरच्या कारल्याची चकल्याची फ्राय आहे.
हे चकल्या केलेल्या आहे त्या तव्यावरच्या फ्राय करत आहोत आपण. मस्त अशी तरी आलेली बघा. चमचमीत असे कारल्याची फ्राय झालेली आपली. खाऊन बघा. चॅनलला लाईक करा. साधे आणि सोपी कारल्याची फ्राय तव्यावरची. आता आपण खालून घेऊ ना. अजून 5 मिनटं आता हे आपण मंद गॅसवर ठेवणार आहोत. मंद गॅसवर ठेवणार आहे. तर मंद गॅसवर ठेवलं ना म्हणजे एकदम छान होऊन जाईल ते. तर आपण हे बघा या पद्धतीने असं वाटतं की कारल्याची भाजी खावा. आता बघा ते म्हणताना कडू कारलं ते कडूच राहतं. किती त्याच्यात साखर टाका, मीठ टाका, काही गूळ टाका, पण कडू ते कडूच. तर तसं एखादा माणूस जर एखादा शब्द कडू बोला ते कडूच राहतं. आहे ना साहेब. मिस्टरांना म्हणते कडू ते कडूच. तर कारलं कितीही केलं साखरेत लोळवा गुळात लोळवा पण कडू ते कडू. पण थोडं का वेळा कारलं कडूच लागतं. तर हे बघा कारल्याची भाजी आपण किती छान अशी मस्त केलेली आहे. हे बघा आता थोडंसं आपण बारीक गॅसवर ठेवणार आहोत. बारीक गॅसवर ठेवला ना म्हणजे त्या शिजल्या जाईल चांगलं. हे बघा कशी उकळी येते. हे बारीक गॅसवर ठेवू आता आपण. आता आपण त्याच्यावर ताट ठेवूया. मंद गॅस करूया. मंद गॅसवर एकदम मस्त होईल. चला आता आपण झाकण काढून बघू. अरे वा. हवा आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. अशी भाजी तुम्ही बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कायद्याची चमचमीत अशी फ्राय बनवली आहे, तवा फ्राय. तर ह्याच पद्धतीने तुम्ही बनवा. खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बा कारल्याची चमचमत अशी फ्राय केली आहे आपण. ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याची चकोत्या करून चमचमत अशी फ्राय करा. खा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.